नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सखींनो, परिस्थितीचं वारं झेलून परिस्थितीवर स्वार व्हावं आणि अशा स्वारांना आपण उघडलेलं द्वार व्हावं, या ओळी सार्थ करणाऱ्या दोन सावित्रीच्या लेकी आज आपल्या भेटीला आलेल्या आहे. सखींनो, एका स्त्रीने जर ठरवलं तर ती समाज जागृतीचं जनजागृतीचं काम अगदी समर्पकपणे करू शकते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजच्या या दोन सखी. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे संकल्प सामाजिक जाणीवेचा आणि याच सामाजिक जाणीवेतून अनेक संकल्प साकारणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील डब्बा या गावच्या सरपंच, ज्यांच्या अगदी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 1,61,00,000 रुपयाचा शासनाचा पुरस्कार आपल्या गावाला उपलब्ध करून दिला. अशा या सरपंच आहेत योगेश्वरी चौधरी मॅडम. आणि सोबतच आपल्या लेखणीतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि सोबतच सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक संगीता ठलाल मॅडम, ज्या अतिशय दुर्गम भागातील कुरखेडा या तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्यातील संगीता ठलाल मॅडम, तुम्हा दोघींचंही मी आजच्या स्टुडिओ कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिले तुम्हाला मला विचारावंसं वाटतं की शिक्षकी पदावर कार्यरत असताना राजकीय क्षेत्राकडे आपण कसे काय वळलात आणि शिक्षिका ते सरपंच हा प्रवास कसा होता? मॅडम, माझं 2003ला लग्न झालं. म्हणजे माहेर इथलाच आहे माझा, नागपूरचा. आणि लग्न झाल्यानंतर मग माझे मिस्टरही शिक्षकच होते आणि काही कारणास्तव त्यांनी म्हणजे तब्येत वगैरे खराब झाल्यामुळे त्यांचं निधन झालं 2017ला. आणि त्याच्यानंतर मी नुकतीच 17मध्येच शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यान्वित शिक्षक म्हणून काम केलं आणि 3 वर्ष मी शाळेमध्ये शिकवला. आणि त्याच्यानंतर जो कोरोना पिरियड आला, त्या कोरोना पिरियडमध्ये मग घरी राहिला आणि मुलाच्या शिक्षणासाठी मी गोंदियामध्ये 2.5 वर्ष बाहेर आली. आणि त्याचवेळी नुकतंच म्हणजे आमच्या गावाला एक इलेक्शनची सुरुवात झाली आणि वारे वाहू लागले होते इलेक्शनाचे गावामध्ये, कोण उभं होणार आहे, कसं उभं होणार आहे. आणि महिला असल्यामुळे, राखीव असल्यामुळे त्या महिलांना चान्स होता. आणि नुकतेच माझे देवर घरापर्यंत अशी माहिती दिली की इलेक्शन होत आहेत. आणि तर मी एक असं मजाक जनरल बोलली होती की सरपंच बनवायचं आहे तर अशा यांना उभं करा तुम्ही की खरंच गावाचा चेहरा मोहरा बदलून घेईन. तो एक खुर्चीवर बसणारा सरपंच नसावा. मी जेव्हापासून लग्न होऊन आली तेव्हापासून मला गाव तसंच दिसत आहे, हा एक असा बोलून दाखवला होता. आणि मजाकमध्ये म्हणजे म्हटलं की तुम्हीच होता का बा म्हणून, गावाच्या काही लोकांकडून आला की तुम्ही होऊन जा म्हणून. एक मजाकमध्ये मी हो म्हटलं. एक मनामध्ये काही कल्पना नव्हती की मला सरपंच बनायचं आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे. मुळातच आमचा परिवार हा राजकीय क्षेत्रातला नाही आहे. आणि मजाकमध्ये ते एक उभे झाले आणि मला माझ्या गावच्या लोकांनी तेवढ्या भरभरून मतांनी निवडून सुद्धा दिला. तर सर्वात प्रथम तर मी माझ्या गावच्या लोकांना इथे तुमच्या माध्यमातून धन्यवाद करेल, कारण की एक विधवा महिलांना त्यांनी हा चान्स दिला, संधी दिली त्यांनी. आणि ते संधीचा सोनं करायचा होता. आणि एक मनामध्ये होतं की माझ्या गावच्या लोकांनी जो विश्वास दाखवला की की ही ती व्यक्ती आहे किंवा ही ती महिला आहे की जी गावासाठी काहीतरी चांगलं करू शकते. आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचा नव्हता आणि ते एक विश्वास त्यांचा पूर्ण करायचा होता. आणि सुरुवातच मी तसं म्हणजे काम केलं की गावाला कसं आपल्याला वेगळं पण असं दाखवता येईल आपल्याला गाव. आणि जेव्हा मी उभे झाले ना त्यावेळी मी म्हटलं होतं माझ्या भाषणाद्वारे की डव्वा गावाचं नाव मला राज्यामध्ये त्याचा डंका वाजवायचा आहे, परंतु हे माहीत नव्हतं की पूर्ण देशामध्ये डव्याचं नाव जाईल. अशा पद्धतीने माझा ह्या राजकीय क्षेत्राकडे मी वळली आणि तिथून माझी सुरुवात झाली. एक काम करायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की महिला सरपंच झाली तर ती काय करू शकते. खूप छान. संगीताताई, तुम्ही शेती व्यवसाय करणाऱ्या अतिशय दुर्गम भागातील एक सामान्य गृहिणी, शेती व्यवसाय असं करत असताना हा व्यवसाय सांभाळताना लिखाणाच्या क्षेत्राकडे आपण वळावं असं कधीपासून तुम्हाला वाटलं? तसं जर ताई, सर्वप्रथम मी आपणास नमस्कार आणि माझ्या आदरणीय दर्शकांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार.
हा खरं जर बघितलं तर चूल आणि मूल या पलीकडेही महिलेचं जीवन असतं आणि महिला ही जगातील सर्वात उंच शिखर आहे. तिला स्वतःचं तरी स्वतःची काहीतरी ओळख करण्याचा तिला पूर्णतः अधिकार आहे आणि म्हणून मला असं वाटलं की चूल आणि मूल या पलीकडे जर मला काही करता येईल तर त्यासाठी मी लिखाण हा माझा छंद आहे, त्यासाठी मी ते लिखाणाकडे वळत गेली आणि वळता वळता खरं जर समाजकार्य जो समाज मला म्हणतो की सामाजिक कार्यकर्त्या, पण माझं समाजकार्य पहिलं असेल तर तो साहित्य आणि साहित्य हा माझं जीवन आहे. त्याच्यामुळे ते लिहिता लिहिता मग ते कृतीत उतरवण्याचा मी प्रयत्न केली आणि आज सांगताना मला आवडेल की निस्वार्थ कर्माचे फळं म्हणतात, तर त्याच्यामुळे हे लाभले आणि आज इथपर्यंत येण्याचा जो मला म्हणजे मला संधी मिळाली, तर मी माझ्या वाचक महोदयांचे, आदरणीय सर्व संपादक महोदयांचे आणि ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्या महोदयांचे मी धन्यवाद मानेन की स्त्री खूप काही करू शकते, पण तिनं मनामध्ये तिनं जर हिंमत ठेवलं तर सर्वच काही चांगलं व्यवस्थित होऊ शकते. पण ही मुळात आपण लिहिलं पाहिजे. लिखाणाची आवड तुम्ही सुरुवातीपासूनच अतिशय दुर्गम भागातील गावात आहात, तर ही आवड कुठून निर्माण झाली? जी माझं माहेर तसं जर बघितलं तर दुर्गम भागातलंच आहे, भटेगाव माझ्या माहेर. आणि त्याच्यामुळे कसं की परिस्थिती खूप नाजूक होती आणि घरानं वारकरी होता, आजोबा वारकरी होते, त्याच्यामुळे घरात हरिपाठ रामायण वाचले जायचे. यावेळेस मी 4थ्या वर्गात असताना मला आठवतो आहे, मी पुस्तकं फारसे मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे किराणा ती रद्दी पेपर. आता हा सामाजिक दृष्टिकोनातून खूप चांगला विषय आहे की आता जर बघितलं तर प्लास्टिकचा वापर जास्त दिसतो आहे जेव्हा आपण किराणा दुकानातून सामान वगैरे आणतो. तर त्यावेळेस माझा तो बालपणाचा तो प्रवास आठवतो की साखर किंवा पत्ती असो, कोणताही जिन्नस असो दुकानातून आणायचे झाल्यास तर मी किराणा दुकानातले ते काही सामान घ्यायला जायची आणि तो साखर असो किंवा गूळ असो तो मी डब्यात टाकून ठेवल्यानंतर मी तो माझ्यासाठी टाकाऊ नव्हता, मी अलीकडे आणि पलीकडे त्याला वाचून काढले आणि तोच माझ्या जीवनातील पहिला वृत्तपत्र झाला आणि कळलंच नाही. त्यातूनच माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला आणि लिहिता लिहिता आज इथपर्यंत पोहोचण्याचा. म्हणजे लिखाणाचं म्हणजे वाचनाची ही सवय रद्दी पेपरपासून सुरू होऊन आता तुम्ही वृत्तपत्रात लिहायला लागल्यात. खूप सुंदर प्रवास. योगेश्वरी ताई, मला हे विचारावंसं वाटतं की आपला जिल्हा संपूर्ण भारतातून न्यूट्रल गाव म्हणून पहिल्या नंबरावरती आलेला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला हा 1 करोडचा पुरस्कार देखील मिळाला. तर नेमकं कार्बन न्यूट्रल गाव म्हणजे काय आहे? कार्बन न्यूट्रल गाव म्हणजे आताचा जो तुम्ही बघितलं असेल की वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. पाण्याची पातळी खाली झालेली आहे, प्रदूषण झालेलं आहे. मग तो कुठलाही प्रदूषण असो, वायू प्रदूषण असो, जल प्रदूषण असो, ध्वनी प्रदूषण असो. तर मनामध्ये एक विचार आला की जे सरकार जो पैसा खर्च करत आहे, आज किती निधी देत आहे की जेणेकरून वातावरणामधला जो बदल झालेला आहे, जो बदलामध्ये फरक झाला आहे, कार्बनचा प्रमाण वाढलेलं आहे आणि ऑक्सिजनचा कुठेतरी प्रमाण गेल्या आपण काही जो कोरोनाचा पिरियड आला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ते अनुभवलंच आहे जवळून. तर ते एक मनामध्ये होते की आपल्याला करायचं आहे, पण एक असा उपक्रम करायचा आहे की ती नुकतीच मला स्पर्धा माहीत झाली की वातावरणीय हवामान बदल कार्बन न्यूट्रलचा विशेष पुरस्कार जो आपला देशामधून जो पहिला दुसरा तिसरा असे 3 क्रमांक होते त्याला. तर याच्यात जिद्द झाली की याच्यात आपल्याला काम करायचं आहे की जो इतरांपेक्षा जी वेगळी ओळख निर्माण करेल आणि बाकीचे जे कामं करतात त्यांच्यापेक्षा जर आपण काही वेगळा केला तर निश्चितच आपण कुठेतरी निसर्गाला वाचवण्याचा प्रयत्न करू शकू. निसर्गाशी जे आपल्या गावातील लोक आहे त्यांना आपुलकी म्हणजे त्याच्याबद्दल ती निसर्गाशी जवळून पाहू शकतील. तर म्हणून मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला. बाकीकडे खूप अभियान होते, परंतु मला हे जास्त चांगलं वाटलं की आपल्याला एक जन्माला आलो आणि इथे जे निसर्गातून आपण घेत आहोत पण आपण देण्याचं काम काहीच नाही करत आहे, तर आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याची जो लोकांची जी माहिती आहे त्या निसर्गाविषयी ते कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. तर त्याचे एक जवळीकपणा निर्माण करण्यासाठी मी तो प्रयत्न केला आणि मला तो वाटला की आपण याच्यातच काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही ते कार्बन न्यूट्रलमध्ये जो विशेष पुरस्कार होता तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं.
पण नेमकं ह्याच्यात कार्बन न्यूट्रल करायसाठी मग काय उपक्रम केलेत तुम्ही? त्याच्यामध्ये जसा जलप्रदूषणावर काम केलं आम्ही. आता मी तुम्हाला इथे माझे काही 1-2 असे कामं सांगणार की जलप्रदूषणमध्ये आता एकीकडे काय होतं, तलाव, नदी, नाले हे खूप प्रदूषित झालेलं आहे. जो पावसाचा पाणी पडतो तो जमिनीत साठवला जात नाही आणि तो जमिनीत साठवला जात नाही म्हणून आपली पाण्याची पातळी कमी झाली आहे. तर आम्ही त्याची सुरुवात म्हणजे असं केलं त्याच्यामध्ये की जसं आता सण येतात आपले, आता नुकतेच आपले गणपती उत्सव झालेला आहे, कन्हैया जे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी हे केली आहे, गौर महिलांचा जो सण होता तो विसर्जन, कुठंतरी हे कसं तलावामध्ये आणि नदीमध्ये ते विसर्जन करायचे, त्याच्यामुळे जलप्रदूषण व्हायचं आणि त्याच्यामुळे ते नदी नाल्यामध्ये गाळ जास्त प्रमाणामध्ये व्हायचा आणि पाणी तिथे साठवून फक्त काय होते की पाणी साठवून राहते, मुरवल्या जात नाही. हा एक होता आणि त्याच्यावर आम्ही काम केला की मूर्ती विसर्जनच करायची नाही नदी नाल्यात, ती कृत्रिम टाकीतच करायचं आहे. आणि त्याची जी सुरुवात जी झाली गावामध्ये तर ते थोडी म्हणजे कसं गावाला ते माहीत नव्हता की लोकांची कशी भावना की मानसिकता नव्हती की आपण मूर्ती विसर्जन म्हणजे नदी नाल्यातच करायचा, एक ते आत्मिकता होती त्याच्याशी छेडखानी करण्याचं काम एक मी त्यांच्या भाषेत म्हणेन तुम्हाला. तर ती सुरुवात केली. मला फक्त 10% सुरुवातीचा पहिल्या वर्षामध्ये तिथे प्रतिसाद मिळाला आणि 90% नाही मिळाला होता. पण आज मी म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 100% माझ्या गावामध्ये विसर्जन, मग ती मोठी मूर्ती का नसो, सार्वजनिक मूर्ती ती कृत्रिम टाकीमध्येच होते आणि अशा पद्धतीने आम्ही जलप्रदूषण रोखण्याचं काम केला. दुसरा हरित ऊर्जा जे सोलर, आमच्या गावामध्ये जसं शासकीय बिल्डिंग आहे त्या शासकीय बिल्डिंगमध्ये पूर्ण सोलरचा आम्ही यूज केलेला आहे. पाणी मुरवण्याचं काम, शोषपीठ असो की रेन वॉटर हार्वेस्टिंग असो, रिचार्ज शाफ्ट असो, हे सगळे आम्ही ते कामं म्हणजे ते केलं. आणि त्याच्यामध्ये मग वायू प्रदूषण त्याच्याकडे वळलो. वायू प्रदूषणामध्ये जसं आता एरवी तुम्ही बघितलं असेल की लग्न असो कुठलाही समारंभ असो फटाके बंदी, म्हणजे फटाके खूप हे करायचा, वायू प्रदूषण करायचा, आवाज लग्नामध्ये त्याचा ध्वनी म्हणजे कुठेतरी वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण रोखण्याचं काम आम्ही केला. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा आम्ही हे केला. आता इलेक्ट्रिक वाहनासाठी चालना देण्यासाठी मग आता त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंट निर्माण केला आम्ही. आपल्या गावात पूर्ण चार्जिंग स्टेशन आम्ही लावला ग्रामपंचायतमध्ये की इलेक्ट्रिक वाहन आपण म्हणू लोकांना की इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करा, मग त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशनही हवायला असायला पाहिजे. तर आणि दुसरी एकीकडे एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे घेईन की सगळीकडेच म्हणजे जवळजवळ गव्हर्नमेंट आपले शासनही त्याच्यावर खूप पैसा खर्च करतो, प्लास्टिक बंदी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता गावामध्ये. सगळीकडे एक काय होतं की एक ठराव घेतला जातो की प्लास्टिक बंदी करायची आहे, पण आम्ही ते नुसतं ठरावापुरतं राहिलो नाही तर गावामध्ये प्रत्यक्ष कृतीतून ते काम केलं आम्ही. जसं आता जे प्लास्टिकचे पत्रालय आहेत गावामध्ये सहसा त्याचा वापर होतो की प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये जेवण, तर लोकांना पटवून देण्याचं काम केलं की जे आपण गरम अन्न त्या प्लास्टिक पत्राळीमध्ये घेतो तर ते प्लास्टिकचे जे तुम्हाला दिसत नाही अशा पद्धतीचे काही अवशेष असतात ते गरम जेवणाद्वारे आपल्या पोटात जातात आणि म्हणूनच ते कॅन्सर वगैरे इतर रोग वगैरे निर्माण झाले. तर एक मनामध्ये आला प्रश्न की काय करायचं आहे, मग प्लास्टिक बंदी करून काय करायचं आहे, पत्राळे वगैरे आपण म्हटलं की नाही वापरायचं, मग करायचं काय. तर मॅडम आम्ही ग्रामपंचायतून ताटं उपलब्ध करून दिला गावासाठी, कुठलेच लग्न असो कुठला छोटासा कार्यक्रम का नसो, ताट वाटी ग्लास पूर्ण जेवणाचं तो साहित्य उपलब्ध केलं. ग्रामपंचायत निशुल्क ते सगळ्यांना देते. हा एक आम्ही हे केला. मग गावच्या लोकांनी आणलं होतं की मॅडम ताटाची व्यवस्था केली तुम्ही, मग आम्ही चहा कागदी कप जो यूज होतो, कागदी कप म्हणजे एक तो कागदाचा नसतो मॅडम, त्याच्या आतमध्ये काय असते प्लास्टिकचा थर असतो आणि गरम गरम चहा त्याच्यात गेला की ते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे त्याचा काय परिणाम होते, दुष्परिणाम. तर त्याच्यासाठी आम्ही काचाचे ग्लास कप हे सुद्धा ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिला. माझ्या गावामध्ये जितकीही चहाचे दुकानं आहे टपरी आहे कुठेच प्लास्टिक किंवा कागदी याचा यूज होत नाही. अशा पद्धतीचं आम्ही एक म्हणजे नवीन नवीन उपक्रम जे घेतला जेणेकरून कार्बन न्यूट्रल म्हणजे कार्बन कमी करण्याचं काम केलं आम्ही. नक्कीच हे सगळे उपक्रम आपण परत एकदा जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
दर्शक हो, ब्रेकनंतर परत एकदा आपलं स्वागत. तर आपण आजचं जे शीर्षक आहे संकल्प सामाजिक जाणीवेच्या या कार्यक्रमामध्ये आज दोन सखींना आपण भेटत आहोत. आपण योगेश्वरी चौधरी ताईंसोबत बऱ्याच या संदर्भात माहिती आपल्याला मिळाली. संगीताताई, लेखणीद्वारे आपण सामाजिक विषयांना हात घातला पाहिजे, सामाजिक विषय लोकांसमोर आणले पाहिजे असं आपल्याला कधी वाटलं आणि कधीपासून मग हे सगळं तुम्ही वृत्तपत्रात वगैरे लिहायला लागले? काल्पनिक लिखाण करणं आणि ती एक स्वतःची फसवणूक आहे मी असे म्हणेन, किंवा दिलेला एखादा शब्द असलं तर त्याच्यावर लिखाण करणे म्हणजे कुठेतरी आपले जे लिखाणाची जी कला आहे ते कुठेतरी आपण गमावतो असं मला वाटेल. लेखकांनी वास्तव लिहिलं पाहिजे, आजची समाजाची परिस्थिती काय आहे. त्यावेळेस मला असे जे ज्वलंत विषय मी घेतली की शेतकऱ्यांचं आज जो जगाचा पोशिंदा आहे माझा बळीराजा, आज त्याला आंदोलन करण्याची गरज पडते आहे. तर त्या आंदोलन करता आहे त्यावेळेस मी त्यांच्यासाठी त्यांची आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा मी माझा पाठिंबा होता आणि त्यावर मी पण लिखाण केली. सोबतच भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आहेत ते थांबणे गरजेचं आहे. लेखणीच्या माध्यमातून ते चाललं. प्लास्टिकवर बंदी आलीच पाहिजे, जो वापर अतिशय वाढत आहे. दुसरी गोष्ट महिलांवर वाढते अत्याचार, त्याचप्रमाणे हे व्यसन पद्धती, खड्ड्यांची समस्या, अनेक जीव जातो आहेत, वृक्षतोड, म्हणजे आज हे जे मोठे जे प्रश्न आहेत ते मी ज्वलंत आणि बिनधास्तपणे हाताळण्याचा प्रयत्न केली. कारण ते आज जे आहेत तेच दाखवणं हे मला वाटलं. आणि जेव्हा हे मला खरं साहित्य हे मला समाजकार्य वाटतं खऱ्या अर्थाने. उपक्रम तर ते मी राबवलेले आहेच, पण समाजापर्यंत जे लेखणीच्या माध्यमातून मी जे पोहोचवली आणि तो वाचकांचा जो प्रतिसाद मिळाला आणि विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून ते संपादकांनी घेतलं आपल्या वृत्तपत्रात की ताई आम्हाला ह्या विषयाची गरज आहे, तुम्ही विषय त्या विषयावरती लेख द्या. आणि मला ते योग्य वाटलं. कारण कसं आहे की जेव्हा लेखक जेव्हा दृष्टिकोन त्याचा तो सकारात्मक असतो, जसं की विधवा भगिनींचं जेव्हा त्या व्यथा आणि त्या वेदना हे सहज कळत नाही, तिला ते वाचावं लागतं की ती भगिनीसुद्धा श्रेष्ठ आहे. आणि ते लेखणीच्या माध्यमातून ते मी उतरवण्याचा प्रयत्न केली. आणि मग ते समोर जसं लिखाण त्याप्रमाणे मग ते उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केले मी. बरोबर. हे सामाजिक लिखाण आपण तर करतच आहात, पण सामाजिक लिखाण करता करता मग तुम्ही सामाजिक कार्याकडे आधी वळले की आधी लिखाणाकडे वळले? नाही, आधीचा प्रवास माझा लिखाणाचाच होता जेव्हा 4थ्या वर्गापासून. तर नंतर ते काही वर्ष चाललं, पण शेवटी ते आईवडिलांनी प्रोत्साहन केलं होतं, पण काही दिवस ते म्हणजे कचरा समान झालं. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती आमची आधी होती आणि आज पण एकत्र कुटुंब पद्धती आमची आहे. तर एकत्र कुटुंबामध्ये तेवढा काही वेळ मिळत नसतो. बरोबर. आणि पण माझं थोडं स्वप्न वेगळं होतं की स्वतःचा म्हणजे मला समाधान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे असं होतं. आणि मग ते हळूहळू मी म्हणजे स्वतः कुणालाही माहीत नव्हता मी दडवून ठेवली, पण मी लिहायचीच. पण समोर असं वाटलं की नुसतं लिहिण्यापुरतं ठेवण्यात काही अर्थ नाही, ते कृतीत उतरवलं आणि समाजापर्यंत गेलं तर त्याला मोल प्राप्त होईल. बरोबर असं मला वाटलं. आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि आज प्रवास इथपर्यंत घेऊन आला. मग तुम्ही कुठले सामाजिक उपक्रम तुमच्या गावामध्ये राबवलेत? जे गावातच नाही तर मला जिथं जिथं जावं वाटलं तिथं तिथे. महत्त्वाची गोष्ट आहे रक्तदान, जीवनदान. दानामध्ये दान, रक्तदान. तर मागे 2-4 वर्षाच्या आधीची जी गोष्ट आहे, दैनिक पुण्यनगरीला रक्तदान नावाची कविता माझी आणि अत्यंत लोकप्रिय झालेली होती त्यावेळेस. आणि वाचकांचा प्रतिसाद यायचा की ताई ही कविता आपल्यापर्यंत ठेवून तुम्ही काय करणार आहात, तर ठीक आहे ही जर लोकांपर्यंत जर गेलं तर चांगलं होईल. म्हणून मी ती कवितेचा बॅनर बनवून, रक्तदान कवितेचा बॅनर बनवून मी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा आणि कोरोना काळामध्ये तो बॅनर मी दान केलेले आहे. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगावला, माझे जे गाव आहे प्रॉपर गाव, तिथं पण माझ्या वाढदिवसानिमित्त दान केली आहे. ते सोबत आज काळाची ती गरज आहे, कोरोना काळातली परिस्थिती आहे की कोरोना काळात अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यांचं सदैव आम्ही स्मरण करतो. पण मला तरी असं वाटलं की माझ्या हातून तरी काहीतरी कुठेतरी उपक्रम राबता येईल का. तर असंच मंगलवेढा गावचे लोक विकास शाळा कुरखेडाला इथं अडकले होते कोरोना काळात. मला कळले याविषयी की ताई ते लोक
खूप परिस्थिती आहे त्यांची कोरोना काळातली परिस्थिती असल्यामुळे. तर मी विचार केली मला काही मदत करता येईल का त्यांना माणुसकीच्या नात्याने. आणि नंतर मी माझा जो श्रीरामनगर आहे, वृंदावन कॉलनी श्रीरामनगर, मी तिथं घरोघरी गेली आणि भीक मागितली. मला सांगायला आवडेल, कारण हे माणुसकीचे कार्य करताना जी माणुसकी मला कळली की आम्ही आपल्या घरी जेवण करतो, आम्ही खातो आणि पितो, आणि त्यांना आज ही परिस्थिती दिसतो आहे. मी नाकाला वगैरे बांधून घेतलं व्यवस्थित आणि माझ्या श्रीरामनगर वार्डामध्ये मी फिरले. ज्यांनी आपल्या सरळ हाताने त्यांनी जे काही साहित्य जीवनावश्यक साहित्य त्यांनी मदत केलं. माझ्याकडले काही मी साहित्य त्यांच्यापर्यंत मी सोपवून दिली. मला वाटते 20 तरी दिवस त्यांना ते पुरलं असेल. आणि हा उपक्रम राबवताना मला एक विशेष समाधान मिळाला. सोबतच आजकाल जर बघितलं तर गावरान प्राणी दिसेनासे होत आहेत. त्याचप्रमाणे गोहत्याचे वाढते प्रमाण आहेत. आणि ह्याच्यासाठी मुके प्राणी वाचणे ही काळाची गरज आहे. कारण शेतकऱ्यांचा गोठा आणि अंगण आणि गोठा आणि घर गाई ढोरांशिवाय तो शोभून दिसत नाही. बोलताना ताई काही शब्द माझ्या मराठीत येतील आणि झाडी बोलीतील येतील, कारण मी विदर्भातले आणि दुर्गम भागातले असल्यामुळे मला ते दोन्ही म्हणजे भाषा बोलायला ते आवडेल. तर त्यावेळेस मी विचार केली की गोमाता ही आपली दुसरी आई असते ना, मग आपणच तिला विसरून जायचं का. अशा वेळेस मी प्राणी वाचवा, मुक्या प्राण्यांना वाचवा ही कविता मी लिहिली. आणि इथं कुरखेड्याला मुक्या जनावरांचा जो दवाखाना आहे त्यावेळेस मी तिथं पण ती कविता दान केलेली आहे, बॅनर बनवून आज वाचतात. असे बरेच उपक्रम आहेत की विधवा भगिनी, मला खरंच ज्यावेळेस संघर्ष करावा लागला असेल खऱ्या अर्थाने, तर मी ते संघर्षाचे धन्यवाद मानते. संघर्ष माझा गुरु झाला. पण तो उपक्रम विधवा भगिनीचा राबवताना मला फार त्रास झाला. पण मी त्रास म्हणणार नाही. ज्यावेळेस वड सावित्री असो किंवा मकर संक्रांती असो किंवा हरितालिका सण असो, आजही समाजाचा दृष्टिकोन, समाज एवढा समोर गेला शिक्षणाच्या माध्यमातून, पण कुठेतरी आजही ते विचार भगिनीबद्दल आहेत. मला वाटते ते नसायला पाहिजे आणि त्यांनाही तो स्थान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. एक स्त्री होण्याच्या नात्याने मग मी ते प्रयत्न करणं सुरू केली. विधवा भगिनीवर लिखाण करणे, वारंवार लिखाण. खरं सर्वात जास्त जर मी लिखाण करत असेल तर बळीराजा आहे, म्हणजे विधवा भगिनी आहे, इतर विषय आहेत. त्यावेळेस मी पहिल्यांदा जेव्हा हरितालिका निमित्त माझ्या घरी विधवा भगिनीला बोलवण्याचं कार्यक्रम ठेवली, त्या भगिनी म्हणायच्या, ताई तुम्हाला समाज काय म्हणेल. म्हटलं मला समाज काय म्हणेल, काहीच म्हणणार नाही आले. पण ज्यावेळेस त्यांनी जे व्यक्त झालं होतं, मला तरी असं वाटतं की अशी परिस्थिती ही बंद व्हायला पाहिजे. काळाची गरज आहे ती. त्यांना जगण्याचा हक्क आहे, त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण हा अधिकार आम्ही हिरवणारे कोण. मी महिला होण्याच्या नात्याने म्हणे की हा असे पुढाकार कार्यक्रम घेणे, त्यांना बोलवणे, त्यांना सन्मान देणे, त्यांच्यासोबत संवाद साधणे काळाची गरज आहे. हे असंच नाही होत. आणि त्यांचा एवढं मोठा त्याग आहे. मला तर त्याच्यामध्ये आठवेल की मी सीमेवरचे वीर जवानांचे सैनिक नेहमी त्यांच्यावरती व्यक्त होत असते. तर खऱ्या अर्थाने जेव्हा हा उपक्रम करताना मला जो संघर्ष जाणवला, तर कुटुंबामध्ये सुद्धा ही गोष्ट आली. माझ्या सासूबाईपर्यंत गोष्ट गेली की तुमची सुनबाई ह्या काम करतात तर कसं काय. आता त्याच्यामुळे थोडंसं घरामध्ये सुरू झालं की संगीता हे करू नकोस ग, असे काय म्हणा. नाही नाही, त्यांचं काम ते बरोबर करतात, मला मार्गदर्शन करतात, आपण त्यांचाही सदैव आदर केला पाहिजे. बरोबर, म्हणजे संगीता हे वेगळा काहीतरी करते असं होतं. आणि ते मी सकारात्मक घेतली. आणि त्याच्यामुळे नंतर मी माझ्या सासूबाईला म्हटले की आई आपण सुखी कोणामुळे आहोत, सीमेवर राहणाऱ्या माझ्या वीर सैनिकांमुळे. ते जेव्हा शहीद होतात ना, त्याच्या किती त्याग आणि बलिदान आहे त्या भगिनींचं. आणि आज आम्ही त्याला अपशगुनी म्हणून समाजामध्ये म्हणून, तर आमच्या जीवनात जीवन जगण्याला काही अर्थ नाही. हे तुमच्यातले ह्या गोष्टी काढून टाका. त्यावेळेस माझ्या खऱ्या अर्थ मला आनंदही वाटेल किंवा सासूबाईनं त्यावेळेस समजून घेतलं. आणि प्रत्येक ते उपक्रम राबवते वेळेस माझ्या सोबतीला माझ्या घरी होत्या. आणि असे चांगले मी म्हणेन सरकारी अधिकारी मॅडम लेडीज होत्या, त्या माझ्या घरी यायच्या कार्यक्रमाला. ताई हे कार्यक्रम बिलकुल आपण हे सगळं जाणून घेऊ. नक्कीच तुम्ही तुमच्या लेखणीद्वारे नुसतंच व्यक्त होत नाही तर तसे सकारात्मक कार्यक्रम सुद्धा तुम्ही केलेले आहेत. आपण याबद्दल परत नक्कीच बोलूया. पण आता घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.
दर्शक हो, ब्रेकनंतर परत एकदा आपलं स्वागत. योगेश्वरी मॅडम, तुम्हाला परत एकदा मला विचारावं असं वाटेल, कारण आमची खूप उत्सुकता आहे की हे कार्बन न्यूट्रल एका गावामध्ये, अतिशय दुर्गम भाग आहे डव्वा गाव, जे कोणाला माहीतही नव्हतं, पण आपल्या या उपक्रमामुळे ती छाप संपूर्ण भारतात उमटलेली आहे. तर ह्या आत्ता जे तुम्ही सांगितले पण त्या व्यतिरिक्त अजून आपण काय केलं? सगळ्यात पहिले तर मी असं म्हणणार मॅडम की गाव जरी दुर्गम होता आमचा, पर मी एक नाव दिला, जो डव्वा गावाचं नाव आहे. डव्वा म्हणजेच एक असं ठेवला की डव्वा म्हणजे हर चीज की दवा. क्या बात आहे. अरे म्हणजे डव्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जिथे त्याचा काय म्हणतो उपाय नाही शोधता येईल. तर तो जो प्रश्न होता, म्हणजे खूप गहन प्रश्न होता की कार्बन न्यूट्रलवर काम करणे. तर त्याच्यामध्ये आपण जो बोललो की प्लास्टिक बंदी झाली, म्हणजे जल प्रदूषण वगैरे झाला, मग वायू प्रदूषणही वर मात केला आपण. परंतु सगळ्यात जास्त कार्बन न्यूट्रलचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की असे झाडं लावायचे की ज्याच्यापासून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल गावाला आणि जो प्रदूषण आहे तो कमी होऊ शकेल. तर त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त कसा बांबू लागवड हा केला, कारण की बांबू आहे, जसं पिंपळ आहे, वड आहे, म्हणजे जे देशी वृक्ष आहे ज्याच्यापासून कडुनिंबाचे झाड आहे, त्याच्यापासून 24 तास की ते ऑक्सिजन भरपूर प्रमाणात पडते. तर एकंदरीत काय होते की सगळेच ठिकाणी झाडं लावल्या जाते. परत ते एक वेळा झाड लावले, खूप मोठा कार्यक्रम घेतला की दाखवलं की आम्ही इतके झाडं लावला. परंतु झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणे ही फार काळाची गरज आहे. आणि त्याच्याही पेक्षा मी झाड लावला, बरोबर, म्हणजे मी झाड लावला ही जेव्हा आपुलकी निर्माण होईल ना, तेव्हाच आपण ते झाडांना जगवू शकतो किंवा त्याचं संरक्षण करू शकतो. तर मनामध्ये एक कल्पना आली की झाडं तर लावतोच आपण, पण लोकांपर्यंत आपुलकीची भावना काय होते. एकंदरीत जसं गावाखेड्यामध्ये झाडं लावला तर बरेचसे असे लोक राहतात की ते झाडाला इजा करतात, तोडण्याचा प्रयत्न होते, जनावरं खुले ठेवतात, म्हणजे काहीतरी झाडांना नुकसान होतं. आम्ही एक आत्ताच नुकताच म्हणजे 6व्या महिन्यामध्ये 27 जूनला एक कार्यक्रम घेतला होता की एक उपक्रम घ्यायचा विचार केला होता की 1000 वृक्ष लागवड एका मिनिटात. अरे हा आम्ही एक उपक्रम केला. आता जेव्हा एका दिवसाच्या अगोदर तो नियोजन केला आणि त्याच्यामध्ये 1000 वृक्ष लागवड करायची एका मिनिटात, ते म्हणजेच 1000 लोक पाहिजे आपल्याला, हा एक मनामध्ये होता. तर आम्ही त्याच्यामध्ये एका दिवसाच्या पहिले मी प्रत्येक विभागाला, जे आपल्या गावांतर्गत जे विभाग येतात, मग तो फॉरेस्टचा असो, शिक्षक म्हणजे शाळा आल्या, त्याच्यात सार्वजनिक संस्था आल्या, म्हणजे सगळेच विभाग यांना मी प्रत्यक्ष बचत गटाच्या महिला जे आपल्या गावामध्ये होता आणि एक थीम ठेवली होती त्याच्यात आम्ही की महिलांच्या हातून वृक्षारोपण. अरे वा. हा एक होता, कारण की महिलाच, मला असं वाटतं की महिला जास्त खूप चांगला ते आपुलकी एक प्रेमाची जिव्हाळ्याची जी भावना असते ती महिलांमध्ये जास्त असते. तर म्हणून आम्ही त्या बचत गटांना मी भेटी दिला, त्यांना एक पत्रिका बनवली होती, त्या पत्रिकाच्या माध्यमातून त्यांना आम्ही आमंत्रण केला. आणि झालं काय मॅडम, त्याचं एक चित्र निर्माण असं झाला, एक विशाल रूप जो वृक्ष लागवडचा झाला. 1000 वृक्ष लागवडला, 1000 व्यक्ती नाही तर 3000च्या वरती लोक जमा झाले होते त्यावेळी. आणि नुसतं झाडं लावायचा उपक्रम तो असा नाही केला आम्ही, त्याला एक आपण म्हणतो ना खेळाच्या माध्यमातून आणि नेहमी चिरकाल स्मरणात राहिली पाहिजे असं एक वृक्षारोपण केला. तर आम्ही एका मिनिटामध्ये 1 मिनिटाचा टायमर तिथे आम्ही सेट केला, स्पीकरवर आवाज आला आणि जसा स्टार्ट झाला तर तसं लोकांनी इतक्या म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण झाली की मी अगोदर पहिले झाड लावेल. म्हणजे त्यांना असं वाटतं की माझा पहिला नंबर लागला पाहिजे. जणू ती पैशाची स्पर्धा नव्हती मॅडम, ती एक झाडाला जगवण्याची, त्यांच्या जे झाडाबद्दल जो प्रेम होता त्याची स्पर्धा होती ती. आणि जेव्हा आणि तुम्हाला सांगते की ते एका मिनिटात झाडं नाही लागले, ते 40 सेकंदमध्ये झाडे लागले. तेवढे 1000 आम्ही जो केसर आंबा लागवड केला गावामध्ये, तर 40 सेकंदमध्ये लागला. आणि शेवटचा जो एक घडीचा काटा जो टिकटिक करते, जसा जसा शेवटचा वाजला तसं सगळ्यांची ते हार्टबीट खूप जास्त प्रमाणात हे झाली. आणि तो जो जल्लोष होता जिंकण्याचा, त्या वेळेमध्ये, ठराविक वेळेमध्ये तो काम करण्याचा, झाडं लावण्याचा, त्यांच्या अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट झाला ते. तर मी तर इथे म्हणेल, नुसतं आम्ही झाड लावण्याचं काम नाही केला, त्या प्रत्येक महिलांच्या दररोजच्या आयुष्यामध्ये ज्या त्यांच्यामध्ये निराशेची भावना म्हणा की दुःखाचा, प्रत्येकाचा जीव धावपळीचा आहे,
ते एका मिनिटामध्ये आम्ही ते सर्व सुख एक आनंद चेहऱ्यावर उभारण्याचं काम आम्ही ते केलेलं आहे. मला असं वाटते एखाद्या सरपंचाने नुसते काम करण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये हास्य निर्माण केलं, आनंद त्यांच्या जीवनातला जर दाखवला तर नक्कीच मला असं वाटते की गाव विकासाच्या वाटेवर जाऊ शकते. संगीताताई, आपल्या रानभाज्या संदर्भात आपण खूप सर्वदूर पसरलेल्या आहेत. हा विषय सगळीकडे चर्चेला गेलेला आहे आणि आपण अनेक रानभाज्यांबद्दल एक सदर कंटिन्युअसली लिहत आहात. काय आहे त्या संदर्भात आमच्या सखींना माहिती द्या. खरं जर तर ताई काय आहे की रानभाज्या हे निसर्गाची देणगी आहे विशेष. तिला कोणी लावतही नाही आणि तिला कोणी जगवत नाही, तिला कोणी खत पाणी टाकत नाही किंवा कोणतं औषध फवारत नाही. ती निसर्गाची देणगी असल्यामुळे आजकाल माणूस ते तोडण्याचा प्रकार ते सुरू आहे, वृक्षतोड आणि जंगल कमी होत आहे, त्याच्यामुळे त्या रानभाज्या नष्ट होत आहेत. महत्त्वाची गोष्ट काय आहे, खाद्यसंस्कृती बदलली आणि त्याच्यामुळे आरोग्य बिघडत चाललेले आहेत, विविध आजार होत आहेत. आणि ह्याच्यासाठी मी एक खेडेगावात असल्यामुळे मला रानभाज्यांशी विशेष एक नातं आहे. योगायोग म्हणावे लागेल की दैनिक तरुण भारत वर्तमानपत्र आहे सर्व परिचित. तिथून मला कर्मचारी रेवतीताई जोशी यांचा मला मेसेज आला की ताई आपण दर शनिवारला एक रानभाज्यावर लेख देऊ शकाल का. अच्छा. तर त्यावेळेस मला आनंद खूप झाला, आनंद गगनात मावेना. माहिती नाही पण रानभाज्याची माझं नातंच वेगळं. चला म्हटलं ही रानभाज्याची सेवा करण्याचं भाग्य लाभलं तर ही संधी दवडायची नाही. म्हटलं ठीक आहे. आणि योगायोग म्हणावे लागेल की 13 महिने पूर्ण झाले आता उपक्रम तो दर शनिवारला एक लेख असतो. त्याच्यामध्ये रानभाज्या, कंदमुळं, रानातील कंदमुळं असोत किंवा बोडीतील कंदमुळं असोत, तृणभाज्या, आपले तृणधान्य, सोबतच कंदमुळं आहेत, सोबतच जे पोषक धान्य जे शेतकरी बंधू आपण घेतात, मला ते लोप पावत आहे ते सुद्धा, सोबतच काय फळ, रानफळ आणि गावरान फळ, हे जे आजकाल कुठं म्हणजे जाता त्याचा विसर पडतो आहे. हे लेख मी पूर्ण लिहिली आणि वाचकांचा एवढा प्रतिसाद मिळाला. मी स्वतःची प्रशंसा करणार नाही पण खरं आहे. आणि त्याच्यामुळेच असा योग आला की नुकताच भारत सरकारच्या जो साहित्य अकादमी असते आणि साहित्य अकादमी म्हणजे सर्वांना माहीत आहे, चांदाड्या येथे आता नुकताच चांदाड्या गावामध्ये ग्रामलोका या कार्यक्रमांतर्गत साहित्य अकादमीच्या माध्यमातून मला रानभाज्याविषयीची माहिती आणि हे औषध याच्याविषयी माझं कथन झालं आणि मला सहभागी बोलवण्यात आलं. तर मी धन्यवाद मानेन तरी कमीच आहे की कारण साहित्य अकादमीमध्ये जाणं म्हणजे आम्हासारखं लहान, मी लहान म्हणेन की पण त्यांचे मोठेपणा आहे की रानभाज्यांना त्यांनी जागून घेतलं. मला सांगायला आवडेल ताई की एकतरी रानभाज्याबद्दल मी बोलेन नक्कीच. आपण विषय मला प्रश्न केलात. मला 3 ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या फळं निघत असतात. मला सांगायला आवडेल की चिऊरची भाजी एक उन्हाळ्यात निघते. आपण नक्कीच ह्या भाजीबद्दल आम्हाला पण उत्सुकता ऐकून घ्यायची, नक्कीच जाणून घेऊ. पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर सखींनो वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. सखींनो ब्रेकनंतर परत एकदा आपलं स्वागत. आपण जाणून घेत होतो रानभाज्यांविषयी माहिती, जे याबद्दल आपण खरंच सगळेजण उत्सुक आहोत आणि ते अतिशय गरजेचं आहे. संगीता मॅडम, आपण सांगत होत्या चिऊर भाजीविषयी, थोडक्यात याची माहिती आम्हाला द्याल ना? जी ताई, नक्कीच. चिऊरची भाजी ही उन्हाळ्यामध्ये निघते आणि ती रानभाजी आहे विशेषतः. आणि ती निघते त्या गावाचं नाव सांगायला मला आवडेल. विराट राजाची नगरी म्हणून ओळखलं जातं, वैरागड. तर उन्हाळ्यामध्ये ती भाजी निघते आणि ती भाजी तिला एक चिव नावाने सुद्धा ओळखलं जातं. आम्ही चिऊर म्हणतो आमच्या झाडीबोलीमध्ये, तिला चिव सुद्धा म्हणतात. आणि थोडी आंबट राहतील, पाणी छोटे असतात. त्याच्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी फायदा आहेत. आणि ते म्हणजे लहान मुलाला तापच जर निघत नसेल, 4-5 महिन्याचा असेल किंवा 6 महिन्याचा मुलाचा जर ताप निघत नसेल तर ते भाजी उपडून आणल्यानंतर उपडून आणल्यानंतर त्या बाळाला, ताप आलेल्या बाळाला झोपवलं तर ती भाजी पूर्ण ताप शोषून घेते. एवढी थंडी असते ती उन्हाळ्यामध्ये चिऊरची भाजी. आणि दुसरा फायदा एक आहे त्याच्यामुळे की जो त्वचा रोग असतो, आपण काय म्हणतो कांचन म्हणतात, आमच्या झाडीबोली भाषेत कांचनच त्वचा रोग म्हणतात. तर त्या भाजी थोडी कुटून घ्यायची
आणि त्याच्यामध्ये थोडासा दही आणि पोळ्याला बैलासाठी गेरू म्हणून गेरूचे ठिपके लाल कलरचे मारतात, तो गेरू त्याच्यात मिक्स करून त्या त्वचा रोग झालेल्या याच्यावर लावलं, लेप लावलं तो, आणि असं 7-8 दिवस लावत गेलं तर तो आजार बरा होते. म्हणजे ती रानभाजी नैसर्गिक आहे, निसर्गाची देण आहे, पण आपण तिला विसरत का चाललो, आज ते जाणून घेणे गरजेचं आहे. अशी ती चिऊरची भाजी आहे आणि ते माझ्या गडचिरोली जिल्ह्यात मिळते. म्हणजे ह्याचा मला विशेष म्हणजे आनंद आहे आणि घेतलं पाहिजे या सर्वांनी याच्यामधनं. नक्कीच साहेब, परत एक गोष्ट जाणून घ्यायची आम्हाला खूप उत्सुकता आहे, ती म्हणजे तुमच्या कवितेची दखल पंतप्रधान कार्यालयापर्यंत ती पोहोचली आणि तिथनं दखल घेतल्या गेली. त्या कविता आमच्या सखींना थोड्याशा सांगायला, त्याचं काय स्वरूप? हा, तर हे जाणून घेण्यासाठी तर अनेकांनीच माझ्याकडे हे केलं, तर मी सगळ्यांचा प्रेम पाहूनच धन्य झाली. माझ्या गडचिरोली जिल्ह्यात तसे 2 व्यक्तिमत्वाला तर पत्र आलेलं आहे. त्यांचं नाव ज्येष्ठ आहेत, त्यांनी मला सहकार्य केलं. बेटा म्हणे लिखाण खूप छान आहे आणि कसं आहे, आपण भारतीय नागरिक आहोत, आम्ही सर्वाप्रती आदर आहे. मग ते पंतप्रधान असोत की राष्ट्रपती महोदय असोत किंवा तर म्हणजे आम्हा सर्वांप्रती आदर, आमचा देश आमचा कुटुंब आहे. त्यासाठी मी मागे पण राष्ट्रपती महोदयावरती वृत्तपत्रात लेख लिहिलीच होती आणि मोदी साहेबांपर्यंत प्रधानमंत्री आदरणीय पंतप्रधान मोदी सरांवरती मी एक नरेंद्र मोदीजी एक हिंदीत कविता आणि एक कविता घरकुल शौचालय आणि उज्ज्वला योजना या शीर्षकांतर्गत मी ती कविता पाठवून दिली. दिल्लीलाच पाठवून दिले पोस्टाद्वारे. आणि नंतर काही दिवसांनी तो कार्यालयातून मला पत्र आल्यानंतर बरेचदा मला ते कळलं नाही. म्हणजे आपण म्हणजे खेड्यातला व्यक्ती असल्यापर्यंत कुठे तेच. तर ते शेवटी काय झालं, कला लिखाणाचा छंद म्हणजे कुठं घेऊन जातो. बरोबर. मला असं वाटते वाचन केलं पाहिजे, वाचता वाचता लिहिलं पाहिजे आणि लिहिता लिहिता हे कला आपल्याला कुठं घेऊन जाते हे आपण कल्पना करू शकत नाही. आणि मला अजूनही सांगावं असं वाटते की लिहितं झालं पाहिजे आणि वाचतं झालं पाहिजे. त्याच्या माध्यमातनं खूप काही गोष्टी आपण शिकू शकतो आणि आपल्याकडून कोणी शिकू शकतात. तर मला फार आनंद त्याच्या, हे विशेषता आहे, सन्मान म्हणेन मी. योगेश्वरी मॅडम, आता तुम्हाला मला एक प्रश्न असं विचारायची इच्छा होते की यजमानांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर आपण राजकीय क्षेत्रामध्ये येऊन सरपंच या पदी नुसतंच सरपंच म्हणून नाही तर एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून कार्य केलं. इतक्या मोठ्या लेवलला तुमच्या डब्बा गावाला तुम्ही घेऊन गेले, तर हे सगळे धुरा कशी सांभाळली आणि म्हणजे कुठला एक स्ट्रॉंग सपोर्ट नव्हता तरी सुद्धा तुम्ही सगळी धुरा कशा प्रकारे सांभाळली ते ऐकायला आम्हाला आवडेल. माझ्या मिस्टरांचे जेव्हा निधन झाले 2017मध्ये, त्यावेळी एकदम म्हणजे तो जो वेळ होता तो त्याच्यात साहजिकच आहे, मी पण त्यावेळी खचूनच गेली होती. परंतु जेव्हा माझ्यासमोर माझा मुलगा समोर होता त्यावेळी निश्चित केला की आपल्याला जगायचं आहे, आपल्या मुलासाठी जगायचं आहे. तर जगल्यानंतर नुकतेच जसं इलेक्शन लागले तर आपण सरपंच बनलो त्याच्या माध्यमातून. तर एक असं वाटलं की आपण दररोजचे नुसतं रडत राहण्यापेक्षा आणि घरातच कुठेतरी गुटमर जाण्यापेक्षा काहीतरी असं काम करून जायचं आहे की आपल्याला आपण एक तर व्यस्त पण राहू शकतो आणि आपल्यामुळे कसं इतर महिला पण येऊ शकतात. त्यावेळी मला असं वाटलं की आज मी खचून गेले तर अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्या त्यांचे पती जर निधन झाला आणि ते खचून जातात, कुठेतरी त्यांच्यावर आजूबाजू लोकांचा पण त्रास होतो. आणि हे त्रास मी जवळून म्हणजे ते बघितलं आहे. कारण की जेव्हा पतीसोबत आपण कुठे वावरत असलो तर लोकांची जी नजर असते त्या नजरेनं ती बघत नाही. आणि एक विधवा महिला असली तर त्यांची सगळ्यांचा चेहरा म्हणजे तो पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाते. आणि हा दृष्टिकोन मला तो बदलवायचा होता आणि एक मजबूत समाजाला दाखवायचं होतं की पती जरी मरण पडला तर आपण कुठेही कमी पडणार नाही आणि आपल्याला इतरांची शक्ती बनायची होती. आणि माझ्याकडे जो सरपंच जो हा पद आला ती मी त्याला समजलं की ही माझ्यासाठी संधी आहे. आणि ह्या संधीचा निश्चितच मी त्याचा फायदा करून घेईन आणि माझ्यामुळे इतर जर महिला 2 जरी महिला जर प्रेरित झाल्या तर माझा जगण्याचा सार्थक झाला असं म्हटलं. एक विचारही आला होता की कशासाठी जगायचं, आपण जगत कशासाठी आहो, मी जिवंत का बरं आहो. हा एक माझ्या मिस्टरांच्या गेल्याच्या नंतर हा प्रश्न आला. आणि मृत्यूला जवळून बघितला की पती मरण पावले, उद्या आपल्यावर ही वेळ येईल
तर मी केला काय, म्हणजे मलाच नाही समजला की मी जन्म कशासाठी घेतला. तर तो एक माझ्या मनामध्ये खूप घर करून गेला तो एक प्रश्न. आणि निश्चित मी केला की नाही, सरपंच बनून मी असे काम करणार, गावाला आणि महिलांना मजबूत करायचा होता. मला गावाला दाखवून द्यायचा होता की या नंतरही जे सरपंच बनतील तर निश्चितच त्यांना माहीत राहील की ह्या अगोदर गावामध्ये हे कामं झाले, याच्यापेक्षा आम्हाला डबल करायचं आहे. म्हणजे त्यांना कुठेतरी शिकवण्यापेक्षा चॅलेंज त्यांच्यामध्ये तो आपण निर्माण करण्याचा मी तो काम केला. आणि इतरही मला असं वाटते ज्या पद्धतीने आपण काम केला तर इतर सरपंचसुद्धा प्रेरित झाले. त्यांनाही लक्षात आलं की आपण काम करू शकतो. आणि महिलांनी कसा मी एक असं की स्वतः मजबूत बनायचा. लोक आपल्यापेक्षा म्हणजे आपण त्यांना भिण्यापेक्षा आपला व्यक्तिमत्व आपण असा घडवून आणायचा की आपल्याकडे लोक बोलताना 10 वेळा विचार करतात. आणि निश्चितच आज तो झालेला आहे की लोक म्हणजे वाईट बोलण्याताना 10 वेळा विचार करतात. आणि महिलांना मी हे सांगेन की कुठेच भिण्याचं काही काम नाही आहे. महिला ही एक मजबूत आहे. जसं सावित्रीबाईंनी एवढ्या सगळ्या महिलांना मार्ग दाखवला. झाशीची राणी एकीकडे बघा तुम्ही, म्हणजे महिला काही कुठलाही काही रूप धारण करू शकते, फक्त इच्छाशक्ती. तिने स्वतःला ओळखायला पाहिजे की मी काय करू शकते. जेव्हापर्यंत महिला ओळखेल नाही ती काय करते, बाकीच्यांना पाहूनच भीते. बरोबर. आणि लोक काय म्हणतील हा एक मनामध्ये विचार आहे. लोक काय म्हणतील याचा विचार जेव्हा ती सोडेल त्यावेळी ती सक्षम उभी राहील. नक्कीच. खरंच हा तुमचा प्रवास एका कर्तृत्ववान स्त्रीचा जो प्रवास असावा तोच तसाच प्रवास आहे. आणि हा प्रवास आपण नंतर परत जाणून घेणारच आहोत. दर्शको, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. सखीनो, ब्रेकनंतर परत एकदा आपलं स्वागत. आपण आज या कर्तृत्ववान महिलांचा प्रवास जाणून घेत आहोत. आणि महिला सगळं काही करू शकते, पण अर्थात कुटुंबाचं पाठबळ तितकंच महत्त्वाचं आहे. मला संगीता मॅडमला विचारावंसं वाटतं की हे सगळं तुम्ही काम करत आहात तर तुम्हाला पाठिंबा कोणाचा मिळतो? खरं जर ताई पाहिलं तर लहानपणात आईवडिलाचं सहकार्य लाभलं त्यावेळेस, पण नंतर माझ्या कुटुंबाचं सहकार्य लाभलं. तर सगळ्यात जर सहकार्य असेल तर माझ्या पतीचं सहकार्य मला मिळालं. मला असं वाटते त्यांनी मला म्हटलं होतं मी तुझा पती म्हणून तुला मी सहकार्य करत नाही, एक माणूस होण्याच्या नात्याने हे माझे कर्तव्य बनते की आपल्या पत्नीला साथ दिला पाहिजे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्री आईला घरी शिक्षण दिलं म्हणून आज तुला लिहिता वाचता येतं. मी त्यांचा लेकरू बनण्या एवढा मोठा नाही, पण नक्कीच त्यांचा विचार आत्मसात करून आचरणात आणेल. आणि तुझ्या जे कला आणि गुण आहेत तर माझं पोहोचवण्याचे हे माझे कर्तव्य समजतो. आणि खरोखर ताई मला वाटते हे करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, हे घरोघरी असायला पाहिजे. मला वाटते प्रत्येक घरी सावित्री आईची लेक घडली पाहिजे. बरोबर. आणि घडली पाहिजे नाही तर घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की बरेचदा असंही होतं की सहकार्य होतं, कुटुंबातून सहकार्य मिळतं, साथ मिळतं, पण त्याचा दुरुपयोग झाला तर कुठंतरी मन दुखतं. असंही व्हायला नको. काही मर्यादा असतात त्या बाळगले पाहिजे. काळाची गरज आहे. मला असं वाटतं माझ्या पतीने जो मला साथ दिली तर ते माझ्यासाठी अभिमानाचे दुसरे नाव आहे. आणि असा सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे, म्हणून आज आम्ही इथे आहोत. तुम्ही एकाकीपणे सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये एक सरपंच म्हणून हा सगळा कार्यभार सांभाळतात, तुम्हाला कोणाचा पाठिंबा या मिळतो का? निश्चितच सांगेल मॅडम, मी आज जिथे जे आहे आणि सरपंच म्हणून काम आहे, निश्चितच माझ्या गावच्या लोकांचा सहकार्य आहे. कारण की त्यांनी मला जर सहकार्य केलं नसतं तर मी आज सरपंच झाली नसती तर आज मी तुमच्या समोर नसती. त्यामुळे तुम्हाला गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. संगीता मॅडम, तुम्ही झाडी बोलीमध्ये खूप छान तुमचं साहित्य निर्माण केलेलं आहे. बरंच काही लिखाण आहे, त्यातलं एखादं काही लिखाण किंवा काही काव्य असेल तर आमच्या सखींना ऐकवा. हां, नक्कीच ताई. कारण कसं आहे की झाडी बोली म्हटल्यानंतर जसे आमची मराठी भाषेवर आम्ही प्रेम करतो, तसे झाडी बोली ही आमची मायबोली आहे. आणि त्याच्यासाठी एक खाद्य संस्कृती मागेच रानभाज्याच्या ह्याच्याविषयी आपण बोललो, तर त्यासाठी पोषक कुर्ता हा विषय हाताळली होती. कारण कुर्ता हे कडधान्य आहे आणि आमचे शेतकरी बांधव घेतात. मला वाटतं धानोरा, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यामध्ये आजही पिकवतात ते कुर्ता. तर
पोषक कुर्ता या शीर्षकांतर्गत एक झाडी बोलीतील मी कविता निर्माण केली. काही जास्त नाही पण थोड्या ओळी मी ऐकवण्याचा प्रयत्न करते. आणि ते आमच्या झाडी बोलीत त्या कुर्ताला, त्याच्या उसळाला काय म्हणतात, कुर्ताच्या घुगऱ्या. ह्या कवितेचं शीर्षक आहे कुर्ताच्या घुगऱ्या. अज रानलू कुर्ताच्या घुगऱ्या, अज रानलू कुर्ताच्या घुगऱ्या मोठ्याच बाक्या लागतेत. अज रानलू कुर्ताच्या घुगऱ्या मोठ्याच बाक्या लागतेत. सणाच्या वाणी लागला मा अना सपायजण मागू मागू खातेत. आम्ही पहिले एकदम रांधत होतून, आम्ही पहिले एकदम रांधत होतून तरी भाजीच्याचा मोठा दुष्कार होता. पहिला आम्ही एकदम रांधत होतून तरी भाजीच्याचा मोठा दुष्कार होता. कुडवाच वरी कुर्ता पिकट दंडात, कुडवाच वरी कुर्ता पिकट दंडात तरी हिवरा भाजीचा चवत नव्हता. कुर्ताईचा चुनई टानिकच आहे, कुर्ताईचा चुनई टानिकच आहे अशी माझी बुडगी आई म्हणत होती. कुर्ताईचा चुनई टानिकच आहे अशी माझी बुडगी आई म्हणत होती. आजकाल चुनई दिस नाही, आजकाल चुनई दिस नाही. आजकाल रंगारंगाच्या बिमाऱ्या होतेत, आजकाल रंगारंगाच्या बिमाऱ्या होतेत तरी आम्ही तोच निकाल म्हणून खातून, तोच आम्ही निकाल म्हणून खातून. म्हणून म्हणते अजय मी, म्हणून मी म्हणते अजय मी जुनं पुराणं काही खावं. म्हणून अजय म्हणते मी जुनं पुराणं काहीतरी खावं अना आपलं आरोग्य चांगलं ठेवावं, आपलं आरोग्य चांगलं ठेवावं. असं माझी कुर्ताच्या घुगऱ्या ही कविता होती. आवडल्या आम्हाला तुमच्या कुर्ताच्या घुगऱ्या. योगेश्वरी ताई, अनेक पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळालेले आहेत. म्हणजे हा तर 1 कोटीचा शासनाचा मिळालाच, त्या व्यतिरिक्त अजून कुठले पुरस्कार मिळालेले आहेत? सर्वात प्रथम तर आम्ही 2023-24चा जो पुरस्कार घेतला, स्वच्छ गाडगेमावामध्ये आम्ही पार्टिसिपेट केला होता. तर त्याच्यात फारसा म्हणजे तेवढा यश नव्हता, परंतु तालुक्यामध्ये आम्ही प्रथम आला. आणि जिल्ह्यामध्ये एक विशेष पुरस्कार म्हणून मिळाला होता सांडपाणी व्यवस्थापनाचा, तो घेतला. म्हणजे असे ते 60 आणि 40 1,10,000चा आम्ही बक्षीस घेतला होता. आणि त्यानंतर स्मार्ट ग्रामपंचायत RR आबा पाटीलचा सुंदर गाव पुरस्कार, त्याच्यामध्ये 10 लाखाचा पारितोषिक घेतला आम्ही तालुका स्तरावर. आणि नंतर माझी वसुंधरा अभियान 4.0 ह्याच्यात आम्ही राज्यस्तरावर 3रा क्रमांकावर आला आणि 50 लाखाचा पारितोषिक तिथे घेतला. मग आणि लगेच मग कार्बन न्यूट्रलमध्ये जो आपला देश पातळीचा पुरस्कार होता, विशेष पुरस्कार, त्याच्यामध्ये 1 करोडचा हा आम्ही पारितोषिक घेतला. आणि तो पहिला पुरस्कार, आणि तेही आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीच्या हस्ते पुरस्कार घेणं म्हणजे स्वप्नात आपण गेलो का काय असं वाटलं. त्यांच्या हातून पुरस्कार घेतला तर मला त्याचा अभिमान आहे, माझ्या गावच्या लोकांना पण अभिमान आहे. अशा पद्धतीनं आम्ही अनेक पुरस्कार घेतला. आणि नुकतेच आता आम्ही माझी वसुंधरा 5.0 मध्ये पण पार्टिसिपेट केला. येणाऱ्या काळामध्ये त्याचासुद्धा नक्कीच रिझल्ट येणार आहे. आणि माझी वसुंधरा 6.0 मध्ये पण पार्टिसिपेट केला. आणि आता मी सांगेल की महाराष्ट्र शासनाने नुकतेच आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, त्याच्यातसुद्धा आम्ही पार्टिसिपेट केला आहे. आणि अशी आम्ही संकल्प केला आहे की येणाऱ्या काळामध्ये जो 5 करोडचा पारितोषिक आहे, 3 करोडचा आणि 2 करोडचा, निश्चितच त्याच्यात आम्ही आपलं स्थान निश्चित हे करू. नक्कीच आमच्या माझी अपेक्षा आहे. नक्कीच तुमच्या सोबत आहेत. जाता जाता थोडक्यात आपल्या सखींना काय संदेश द्याल? मी सगळ्या माझ्या ज्या महिला वर्ग आहेत, स्पेशली ज्या विधवा महिला आहेत, तर त्यांनी आपल्या डोक्यातूनच एक विचार काढायला पाहिजे की आम्ही विधवा आहोत. कारण की ते जो विचार करतात ना, आपण जसा बोलतो करतो, मनामध्ये जे विचार आणतात, निगेटिव्ह विचार जेव्हा आणला मनात, पॉझिटिव्ह विचार महिलांनी आत्मसात करायला पाहिजे. आणि कुठेच कमी नाही आहे, एक महिलाच काम जे करू शकतो. एक वेळी पुरुषांना महिलांचा सपोर्ट आवश्यक आहे, पण महिलांना मला वाटते एकटी ती काम करू शकते. आणि कुठलंच क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र असो, आपली जी त्यांची इच्छाशक्ती आहे, ज्यांची त्यांना मनामध्ये एक हे आहे की एक विषय असतो, सगळ्यांचा एक छंद असतो, मला वाटतं त्या छंदाला घेऊन जर त्या समोर गेल्या, निश्चितच आपली ओळख हे करू शकतात. आणि महिलांनी कुठेच कुणासमोरच कमजोर आहोत असं दाखवायलाच नाही पाहिजे, असं मला वाटते. खूप छान संदेश. ताई संगीता ताई, तुम्ही थोडक्यात आपल्या सखींना काय संदेश द्याल?
अच्छा, सगळ्यांना मला एकच सांगावंसं वाटेल की स्वतःला कमी लेखण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधणे काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मला महत्त्वाचं सांगायला वाटतं, आजकाल ढासळत चाललेली वस्त्र संस्कृती, नेहमी या विषयावर लिखाण करत असते. मला असं वाटतं दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वतः आपण कोण आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. कारण आपण या भारतभूमीमध्ये राहतो, तर थोर संत महात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांचा आम्हाला आदर आहे आणि त्यांच्याकडून आपण घेत असतो. तर आधी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महिला होण्याच्या नात्याने. नक्कीच तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात आणि तिचं वाण तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहात. आपला दोघींचाही प्रवास हा प्रत्येक महिलेसाठी स्फूर्तिदायक आहे. योगेश्वरी चौधरी मॅडम आणि संगीता ठलान मॅडम, तुम्हा दोघींचे मी नागपूर दूरदर्शनतर्फे मनापासून आभार मानते. धन्यवाद.